नमस्कार. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात माझ्या मुलीची बेस्ट फ्रेंड आश्रिता आणि तिचा भाऊ अश्वत यांच्या हाफ साडी आणि धोती सेरेमनीचा सोहळा. हा समारंभ तब्बल 3 ते 4 दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी लग्नातील हळदीप्रमाणे मुलगा आणि मुलीला चंदन आणि हळद लावून पारंपरिक हळद समारंभ साजरा झाला. त्यानंतर त्यांना असं वरात काढून त्या हळदीच्या स्टेजवर नेण्यात आलं आणि तिकडे सगळे घरचे पाहुणे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून खूप मज्जा केली, आशीर्वाद दिले. अशा प्रकारचा सोहळा मी तरी पहिल्यांदाच अटेंड केला आणि माझे सगळे फॉलोअर्स हे मराठी असल्यामुळे, महाराष्ट्रीयन असल्यामुळे त्यांना कदाचित या सोहळ्याबद्दल माहिती नसावी. माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला आयडिया येईल की नक्की हे सेरेमनी म्हणजे हे फंक्शन काय आहे ते. मुलगा आणि मुलगी वयात येण्यापूर्वी हा समारंभ साजरा करतात. मात्र बदलत्या काळानुसार, विचारसरणीनुसार आणि प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार या समारंभाच्या पद्धतीमध्ये बदल होत चालले आहेत. मुलगा आणि मुलगी यांच्या जन्मकुंडलीनुसार एक शुभ मुहूर्त पाहून साधारण वयवर्ष 9 ते 12 या वयातच हा समारंभ करतात. केवळ आनंदाचा आणि सगळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा असा याचा उद्देश असतो. हळदी समारंभ झाल्यानंतर त्यांचा मेहंदीचा समारंभही होता. तर जवळचे क्लोज फ्रेंड्स असे बोलून सगळ्यांना त्यांनी मेहंदी लावली. आश्रिताला आणि अश्वतलाही खूप छान मेहंदी लावण्यात आली होती. या समारंभामध्ये ना आजी आजोबा आणि मामाकडचे लोक या मुलांना खास असं गिफ्ट देतात. तर त्यामध्ये त्यांचा हा पारंपरिक हाफ साडी पोशाख असतो आणि सिल्कची धोती मुलाला देतात. या फंक्शनचा शेवटचा टप्पा म्हणजे एक ग्रँड सेलिब्रेशन होतं. त्या दिवशी त्यांनी एक सुंदर असा बन्क्वेट हॉल बुक केला होता आणि तिथे हा भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. आणि इथे जे माझ्या मागे तुम्हाला सजावट दिसतीये ना, ती बघून ना मला आपल्या महाराष्ट्रीयन लग्नाची आठवण झाली. रंगीबेरंगी फळं, विविध प्रकारच्या मिठाया, सुंदर फुलांची आरस आणि पारंपरिक बाहुल्या असं सगळं ठेवून ना खूप छान असं डेकोरेशन केलं होतं. अमेरिकेत अशा पारंपरिक आणि भव्य सांस्कृतिक सोहळ्यांना जाण्याची फार क्वचितच संधी मिळते. त्यामुळे हा अनुभव फारच खास होता आमच्यासाठी. त्यानंतर झाली अश्वत आणि आश्रिता यांची ग्रँड एंट्री. या सगळ्या सोहळ्यामध्ये मला जास्त काय आवडलं माहितीये, तुम्ही जर हा व्हिडिओ नीट बघितला तर इथे जेवढे पण पुरुष आहेत त्यांनी धोती आणि कुर्ता घातलाय आणि त्या धोती आणि कुर्त्यावर आपल्या महाराष्ट्रीयन पैठणीची एक बॉर्डर तुम्हाला नक्षी दिसून येईल. तसेच आश्रिताची हाफ साडी आणि तिच्या आईने घातलेली साडी ही पैठणीचीच होती. दक्षिण भारतीय परंपरेत महाराष्ट्राच्या पैठणीची सुंदर थीम मला खरंच खूप आवडली. संपूर्ण सोहळा अतिशय सुंदर होता. सगळ्या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जी बारकाईने घेतलेली काळजी दिसून येत होती. आणि त्यानंतर केलं केक कटिंग. हा 3 टायर केक सुद्धा ना खूपच युनिक होता. याचा प्रत्येक लेअर हा वेगळा होता. म्हणजे फर्स्ट लेअर मँगो, सेकंड लेअर स्ट्रॉबेरी आणि थर्ड लेअर बटरस्कॉच. त्यानंतर ह्या तिघी बेस्ट फ्रेंडनी मिळून एक डान्स परफॉर्मन्स दिला, जो की त्या मागच्या 2 महिन्यापासून त्याची प्रॅक्टिस करत होत्या आणि तो खूप छान झाला. सगळ्यांनी त्यांना ॲप्रिशिएट केलं. तर हा एक पारंपरिक विधी नसून मुलांच्या आयुष्यातील एक सुंदर टप्पा आणि आशीर्वाद आणि संस्कृतीला जोडणारा हा मोठा सोहळा असतो. तर पुनश्च एकदा या दोघाही बहीण भावांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. या सुंदर सोहळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसून येते, हौसेला खरंच मोल नसतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोवर बाय.